येतं ऐकायला ऐकायला ओम नमो आदेश. आलोक निरंजन. मी नंदिनी महादम. मी पुण्यातून आले की माझ्या मैत्रिणी ऑगस्ट मध्ये येणार होत्या. मी जून पासून बुकिंग केलं होतं, पण काही कारणाने माझे नवनाथाला येणं झालं नाही. नाथपंथीयांविषयी मला खूप आदर आहे, कारण नाथपंथीयांच्या गावातच माझ्या वडिलांचा जन्म झालेला आहे आणि त्यामुळे नवनाथांच्या विषयी मला कुतूहल कायम होतं आणि आपण नवनाथ करावेत असं कायम वाटायचं. पण संतोष दादांच्यामुळे मला ते लाभलं. आणि एक विशेष सांगायचं म्हणजे संतोष भाऊंनी किती दुर्मिळ भागात जाऊन, की जिथे काहीही सोय नाही अशा ठिकाणी जाऊन नाथांच्या समाधी शोधून काढल्या. त्या समाधींचा जीर्णोद्धार त्यांनी जसं आपल्याकडून होईल तसं कार्य त्यांनी चालू केलेलं आहे. ते एक मला बघून फार समाधान वाटलं. आणि आम्ही प्रत्येक दरबारी गेलो. महाराजांच्या बडे महाराजांच्या दरबारात माझ्या मैत्रिणीने आता अनुभव सांगितलाच की माझी मैत्रीण कशी होती. म्हणजे आम्ही इतके घाबरून गेलो होतो. संतोष भाऊ म्हणाले त्यांना बसवा आणि काही त्यांना होणार नाही. आणि लगेच समोरच्या माणसाने माझ्या दुसऱ्या मैत्रिणीला बोलवलं आणि ही उदी लावा त्यांना सांगितलं. त्यांना उदी लावली. त्यांच्या अंगावर थोडा अंगारा फुंकला. त्या लगेच बडे बाबांच्या दरबारात नीट झाल्या आणि बडे बाबांच्याकडे आम्ही गेलो दर्शनाला. आणि अशा पद्धतीने किती दुर्मिळ भागात आम्ही गेलो की जिथे कसलीही सोय नाही. आणि आमचा मी काय असं चालक गाडीचा म्हणणार नाही, पण आमच्या गाडीचं चक्रधर आहे त्याचंही खूप कौतुक मला वाटतंय. कारण त्याने इतके चांगल्या ठिकाणावर, इतक्या वाईट ठिकाणावरून सुद्धा इतक्या व्यवस्थित गाडी चालवली की आपल्या पोटातलं पाणी सुद्धा हल्लं नाहीये. ह्या गोष्टीचं कौतुक वाटते. आणि खरोखर ह्या संतोष भाऊंना मी अशी विनंती करते की कायम त्यांनी ह्या गोष्टीकडेच त्यांचं लक्ष द्यावं. म्हणजे कसं की त्याचा जीर्णोद्धार पूर्णपणे त्यांच्या हातून व्हावा आणि त्यासाठी आम्ही आमच्या परीने त्यांना कायम सहकार्य करत राहू. आणि त्या खूप चांगलं झालं हे. आणि आनंद वाटला आणि एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आली. नाहीतर कायम डोक्यात वाईटच विचार यायचे की आपलं कधी काय होतंय की नाही बाबा चांगलं. अशा पद्धतीने मी अगदी हे होऊन गेले होते, हताश होऊन गेले होते. पण एकदम पॉझिटिव्ह एनर्जी आता सध्या माझ्यात आहे. इथे आज 5वा दिवस आहे. एकही वाईट विचार आला नाही आणि सुरक्षित आम्ही तिथेपर्यंत पोहोचलेलो आहोत. आमच्याकडून एकदम चांगली सुविधा त्यांनी दिलेली आहे. त्यांच्याकडून एकदम आमची चांगली व्यवस्था झालेली आहे. आणि मी माझ्या पुण्यातल्या सगळ्या मैत्रिणींकडून संतोष भाऊंचे आभार मानते. नमस्कार. नमो आदेश. नमो आदेश. आलोक.